8.25 भरतोय का असा टेप लावून वळवत वळवत बघायचंय। तर हा भरतोय 7.5 इंच। तर बघा परफेक्ट 7.25 वर मुंडा आलेला आहे। तसा बिंदूचा डिझाइन असते, असल्या गळ्या नाही टाकू शकत तुम्ही याच्यामध्ये। बघा फिटिंगच्या साईडला मी पाऊन घेतलंय, 1 ला 1/2 इंच कमी, आणि ही रेघ अशी तिरकी आणायची आणि हे मात्र पुसून टाकायचंय असं। म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला पुढे जायला सांगत असते। आणि आतमध्ये अर्धा इंच कधी जायला सांगते, आता हे झालं 4 टक्सच्या ब्लाउजला किती वाढवायचं, तर 1 इंच वाढवायचं। हे स्पष्टचा चौथा भाग टाकायचा। इथे किती टाकला आपण, वर 33 चा टाकला, तर इथे टाकायचंय 35 चा। नमस्कार YouTube फॅमिली, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर मी कटिंग दाखवणार आहे, तर बॅक साइडची कटिंग दाखवणार आहे। त्याच्या पुढे तुम्ही कटोरी कटिंग किंवा 4 टक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, कोणताही ब्लाउज असू द्या तुमचा, त्या मापाचं मी जे कटिंग दाखवणार आहे, ज्या मापाचं त्या मापाचा जर तुमचा ब्लाउज असेल तर तुम्ही पुढे कोणताही असू द्या, मग 4 टक्स असू द्या, कटोरी असू द्या किंवा प्रिन्सेस कट असू द्या, कोणताही ब्लाउज तुम्ही कट करू शकता। पण बॅक साइड महत्त्वाची असते, शोल्डर उतरण्यासाठी किंवा मुंड्यामध्ये घोळ येण्यासाठी। इथे पण घोळ येतो, चुन्या येतात, यासाठी बॅक साइडची कटिंग परफेक्ट करावी लागते, तर तुमचा अख्खा ब्लाउज व्यवस्थित होतो। तर बॅक साइडची कटिंग कशी करायची, तर माप आपला आहे, उंची आहे 13 आणि अपर चेस्ट आहे 33 आणि फुल बस्ट आहे 35। पुढचा गळा आहे 6 आणि पाठीमागचा गळा आहे 9। आता इथे आपल्याला मापामध्ये कमेंट आहे ही, आणि एवढंच माप दिले, तर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, तुम्ही जर असं अर्ध माप दिलं तर मला बाकीची जी माप महत्वाची आहेत ती मला अंदाजे घ्यावी लागणार आहे। तर तुम्ही परफेक्ट माप मला देत जा। आता इथं त्यांनी शोल्डर द्यायला पाहिजे होती आणि मुंडा पण द्यायला पाहिजे होता, तर मला हे परफेक्ट माप तुम्हाला दाखवता आलं असतं। तर मी आता अंदाजे घेते, शोल्डर इथे 14 इंच आणि मुंडा घेते 16 इंच। बघा 16 घेऊया किंवा 15 घेऊया, 15 इंच मुंडा, हे मला अंदाजे घ्यावे लागते। हे जर तुम्ही दिला असतं मला तर परफेक्ट कटिंग मी तुम्हाला दाखवू शकले असते। तर ठीक आहे, मी आता हे अंदाजे घेतले। तर इथून पुढे कमेंट करताना मला पूर्ण मुंडा, शोल्डर, अपर चेस्ट, फुल बस्ट, उंची आणि पाठीमागचा गळा एवढं मला तुम्ही 6 माप तुम्ही द्यायची आहेत, तरच परफेक्ट माप तुम्हाला मी दाखवू शकते। तर आता लक्षात ठेवा इथून पुढे, आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर स्किप अजिबात करू नका, पूर्ण बघा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, आणि नवीन बघत असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। उंची 13 आहे, तर मी अगोदर एक सरळ रेष मारून घेते। तर ही फुटपट्टी आहे आपली, याच्यावर 12 इंच असतात, अजून 2 इंच आपण वाढवूया। आता या रेघेवर मी उंची आहे 13 आपली, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि 14 वर खूण करून घ्यायचे। आता इथे आपल्याला कंबर टाकायचे, शिवाय यांनी कमरेचं माप पण दिलेलं नाही, पण आपण याच्यातून -4 करूया। याच्यातून -4 करायचे, अपर चेस्ट मधून कमरेचं माप मिळते। तर -4 केले तर किती येतात, 29 येतात। तर 29 चा चौथा भाग येतो 7.25, 29 चा चौथा भाग येतो 7.25। त्यापुढे आपल्याला 1 इंच टक साठी द्यायचे आणि 1.5 इंच मार्जिन द्यायचंय, आणि आता हे 14 वर खूण करून घ्यायचे, म्हणजे ही शोल्डरची लाईन सरळ येईल आपली। इथे टाकायचे आपल्याला शोल्डर। आता इथे शोल्डर त्यांनी माप दिलेलं नाही, मी अंदाजे घेतले 14 इंच शोल्डर। तर 14 चे निम्मे येतात 7 इंच, तर 7 वर पहिली खूण करून घेऊयात। इथं आलं। आता गळा आपला पाठीमागचा आहे 9 इंच, तर 9 इंच गळ्यासाठी आपण 9.5 वर खूण करायची इथे। आता हा 9 इंचाचा गळा आहे, तर 9 इंचाच्या गळ्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे, तर पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 1.25 इंच कमी करायची शोल्डर। तर 1.25 इंच कमी करूयात आपण इथे। तर इथे येणार आहे, इथे येणार आहे,
हे 2.25 अंतर आहे. तर आपली उरली किती शोल्डर, तर 5.25 इंच. मग ही पुढची शोल्डर आपण पुसून टाकूया. आता या शोल्डर पासून खाली एक 5.5 वर खून करून घ्यायचे इथे, आणि इकडून पण आपल्याला 5.25 टाकायचे. इथे 5.25 आले तर इथे पण 5.25 वर एक खून करून घ्यायचे. आणि आता ही रेष आपली काय होणार आहे, सरळ इथे येणार आहे. पण आपला गळा आहे 9 इंचाचा, तर आपण काय करायचंय, थोडस तिरकं जायचंय, अर्धा इंच असं तिरकं जायचंय बाहेरच्या साईडला. ही सरळ आलेली आहे, आपण तिरकं जायचंय बाहेरच्या साईडला अर्धा इंच. आणि इथे आपल्याला टाकायचंय छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग किती येणार आहे, तर अप्पर चेस्ट इथे येणार आहे. तर अप्पर चेस्ट आहे 33 चा चौथा भाग येतो 8.25 इथं आलं. आणि त्याच्या पुढे आपल्याला मार्जिन द्यायचंय 1.5 इंचाचं. आता या 2 रेघा आपण जोडून घ्यायचे अशा येणार. आणि इथे टाकायचा आहे आपल्याला मुंडा. मुंडा तिरका टाकायचा आहे 1 इंचावर. आणि या उंचीचा अर्धा करायचा आहे, 5.5 चा अर्धा होतो 2.25. आणि इथून हा असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला हा मुंड्याचा आकार पूर्ण मोजून बघायचा आहे. तर पूर्ण मोजून किती आला पाहिजे, 15 चे निम्मे 7.5 अधिक त्याच्यात 0.5 इंच लुजिंग पाहिजे, म्हणजे किती आला पाहिजे 7.25. तर इथे बघायचं आहे आपल्याला 7.25 भरतोय का, असा टेप लावून वळवत वळवत बघायचंय. तर हा भरतोय 7.5 इंच. तर थोडासा खाली आपण 0.5 इंच खाली यायचं, असा या रेघेच्या खाली आले कारण कमी भरतोय. आणि मग आपल्याला इथून 1 इंच टाकायचे, सॉरी इथून 1 इंच टाकायचे, इथे येणार आहे. आणि इथून आपल्याला हा राऊंड असा इथे जाणार आहे. आता हे खालचा जो मुंड्याचा आकार दिलाय मी, तो आकार मोजून बघायचा आहे या पद्धतीने असा. तर बघा परफेक्ट 7.25 वर मुंडा आलेला आहे. तर हा मुंडा आपला योग्य आहे. वरचा मुंडा मी पुसून टाकते. या पद्धतीने हा मुंडा आपला परफेक्ट आलेला आहे. आणि इथे आल्यानंतर थोडासा खाली कट करताना खालून कट करायचा जरासा. आता राहिला आपला गळ्याची रुंदी द्यायची आहे. तर इथून पाठीमागे आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची 3 इंचावर. आणि जे उरले ती गळा रुंदी असणार आहे. गळा रुंदी आली 2.25. खाली मात्र गळा रुंदी द्यायची 3 इंचावर. 3 देऊ शकता, 3.5 पण देऊ शकता, तुमच्या इच्छेने तुम्ही इथे खाली रुंदी द्यायची. आणि असा बॉक्स तयार करून यामध्ये तुम्ही कोणताही गळा टाकू शकता. तर एक कमेंट अशी पण आली होती की ताई तुम्ही नेहमी गोल गळ्याची कटिंग दाखवता, तर मी गोल गळ्याचीच अशी नाही, तर या कटिंग मध्ये तुम्हाला हवा तो गळा टाकू शकता. डीप नेक, फक्त तुम्हाला इथे बोट नेकचा आणि बोट नेकला खाली बघा असा इथे दाखवते मी. आता समजा हा ब्लाउज आहे, हा असतो बोट नेक. हा बोट नेक असतो आणि इथून एक बघा असा बिंदूचा डिझाईन असते. असले गळे नाही टाकू शकत तुम्ही याच्यामध्ये. तुम्हाला इथे पान गळा टाकू शकता, मटका गळा टाकू शकता, कोणताही गळा तुम्ही इथं पंचकोनी गळा टाकू शकता किंवा कोणत्याही आकाराचा गळा. डीप नेक म्हणजे 9 इंचापर्यंत जो गळा तुम्हाला हवाय तो तुम्ही टाकू शकता. हा मात्र टाकू शकत नाही. हा हे बोट नेकची डिझाईन आहे, हे लक्षात आलं असेल. आता पुढे जाऊया. ही झाली पाठीमागची कटिंग. आता इथे काय करायचंय बघा, डीप नेक असेल 9, 10, 11, तेव्हा इथे मात्र या रेघेवर सरळ पट्टी लावायची आणि इथे टेकवायची पट्टी. शोल्डर मुंड्याच्या टोकावर पट्टी टेकवायची आणि इकडे पण रेघेवर टेकवायची. आणि जेवढी तुम्हाला इथे तिरकी पट्टी जाते तेवढी गळ्याच्या साईडनी शोल्डर स्लोप येणार आहे. असा थोडासा येतोय किंचित, कारण 9 इंचाचा आहे. आता 10 इंचाचा असता तर जास्त स्लोप आला असता. इथं हे जरासं थोडा म्हणजे किती 1 रेघ किंवा 2 रेघेचा स्लोप मिळालाय.
इथे काय करायचंय, याचा अर्धा करून घ्यायचंय. टक्स देताना याचा असा अर्धा करून घ्यायचंय. इथे येणार आहे आपला टक्स. टक्सची उंची असणार आहे 4 इंच आणि आपण टक्सला 1 इंच दिलेली आहे जागा, तर 1 इंचामध्ये हा टक्स बसून टाकायचा. इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. आणि पाठीमागचा टक्स देताना इथून असा द्यायचा नाही, असा टोकापासून कधीही द्यायचा नाही. टक्स कसा द्यायचा तो पण मी सांगते. या पद्धतीने ब्लाउज स्टिच करताना टक्स द्या. इथून खाली 1 इंचापर्यंत सरळच यायचं आणि मग आपल्याला हा टक्स इकडे वळवायचा आहे असा. म्हणजे तुमचं इथं फुगा पडणार नाही पाठीवर सुद्धा. आणि हा टक्स आता इथे मिटवला की आपला हा ब्लाउज जवळ येणार आहे आणि ही बाजू खाली येणार आहे. तर ते तसं न करता आपल्याला इथून वर पाऊण इंच जायचंय. टेपने दाखवते. खालून वरती पाऊण इंच ती रेघ आपल्याला, हा जो टक्स मारलाय आपण या साईडला फिटिंगच्या साईडला तिकडे मिळवायचं आहे ही रेघ. बघा फिटिंगच्या साईडला मी पाऊण घेतलंय, 1 ला पाव इंच कमी आणि ही रेघ अशी तिरकी आणायची आणि हे मात्र पुसून टाकायचंय असं, म्हणजे टाकून घ्यायचंय तुम्हाला. म्हणजे काय होणार आहे, हा टक्स तुम्ही जेव्हा बंद कराल तेव्हा ही जी रेष आलेली आहे ही रेष, ती रेष एका सरळ रेषेत बसते. वर खाली ब्लाउज होत नाही कमरेच्या बाजूने आणि या भागामध्ये चुन्या येत नाहीत. आणि या पद्धतीने तुम्ही जर मुंडा काढलात 1 इंचावर आणि थोडा अर्धा इंच, आता 9 इंचाचा आहे तर भरपूर जागा मिळणार आहे इकडे शोल्डर घसरायला. त्यामुळे आपण इथे तिरकी रेघ ओढून घ्यायची. आता दुसरी एक कमेंट अशी असते की मॅडम तुम्ही अर्धा इंच आत जायचं आणि अर्धा इंच बाहेर जायचं, हे कधी घ्यायचं ते तुम्ही स्पष्ट सांगत नाहीये, त्यामुळे आमचं कन्फ्युजन होते. तर मी बरेच वेळा सांगितलंय, तुमचा जर गळा 9, 10, 11, 12 असा मोठा असेल खोलीला तेव्हा तुम्ही अर्धा इंच बाहेर जायचंय. का जायचं, तर 9 साठी आपण 1.25 इंच शोल्डर कमी करतो. 10चा गळा असेल तेव्हा 2 इंचाची शोल्डर कमी करतो. 11 असेल तेव्हा 2.25 कमी करतो. तर आता बघा आपला 14 इंचाचा शोल्डर आहे, त्यात निम्मे येतात 7 मधून जर 2 इंच कमी केलं तर ऑलरेडी इथं 5 वरच खूण असणार आहे आणि मग इथं सुद्धा 5 वर देणार आहे. तर हे अंतर किती छोटं झालं, त्यासाठी आपल्याला बाहेर अर्धा इंच जायचंय. म्हणजे कमीत कमी इथं हे अंतर 5.5 व्हायला पाहिजे. मग हे लक्षात घ्या, तुमचा गळा किती वर आहे. हाच जर गळा, तर ह्याच मापामध्ये तुमचा गळा जर 7 इंचाचा असेल तेव्हा 7 इंचासाठी आपण किती कमी करत असतो, 1.5 इंच कमी करत असतो शोल्डर मधून. म्हणजे गळा तुमचा शोल्डर इथे किती अर्धा इंचानं पुढे गेली. किंवा इथे जर गळा तुमचा 5 इंचाचा आहे पाठीमागचा, तर शोल्डर मधून आपण निम्म्यातून किती कमी करणार आहोत, तर 14चे निम्मे 7 मधून 5 इंच गळ्यासाठी शोल्डर आपण कमी करणार आहोत 1 इंच. मग 7 मधून 1 इंच वजा केले तर ऑलरेडी 6 वर ही शोल्डरची खूण आली. मग इथे पण आपण 6 वर टाकतो, म्हणजे इथं आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचंय का नाही. हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करून नाही सांगू शकत, तुमचा पण अनुभव त्यात असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही शोल्डर इथं कमी करून घेताय, जर मुळातच 5 इंचाची शोल्डर आहे तर इथं पण आपण 5 इंच टाकणार आहोत. पण इथं 5 इंच आपल्याला बसू शकत नाही, टाईट होऊ शकतो. कारण शोल्डरला हा जो गळा लूज आहे, तर इथं काय आहे का उघडा हलण्यासाठी नाही. मग काय करणार, तुमचं मग इथं ताणली जाणार, या साईडला मुंडा ताणला जाणार. त्यासाठी तुम्हाला अर्धा इंच बाहेर जायचंय. म्हणजे तुम्ही तुमचा गळा किती वर टाकताय आणि तुम्ही शोल्डर किती कमी करताय याच्यावर निर्भर हे मुंड्याचा अर्धा इंच बाहेर जाणं आहे. जर तुमचा जेवढा गळा खोल होत जातोय तसं तुम्हाला बाहेर मी असं पण नाही म्हणत 12 इंचाचा गळा आहे तर तुम्ही 1 इंच 1.5 इंच बाहेर जावा, पाऊण इंच गेलात तरी चालतंय. जास्तीत जास्त पाऊण इंच पर्यंतच बाहेर जायचंय. मग आता 12 इंचाच्या गळ्यासाठी बघा, आता 7 मधून आपल्याला किती कमी करायचे आहेत, 2.5 इंच. मग उरला किती, 4.5 इंचाचीच वर शोल्डर राहिली इथं. मग इथं 4.5 इंचाची शोल्डर राहिली. आता माझ्याकडे ते बॉडी नाहीये दाखवायला तुम्हाला, बॉडीवर म्हणजे जे तो स्टॅच्यू असतो ना ते असतं, तर मी तुम्हाला परफेक्ट ब्लाउज दाखवला असता की नेमकं काय करायचं ते. आता मी तोंडी सांगते बघा कितपत समजतंय तुम्हाला.
आता 12 इंचाचा गळा आहे तर आपण 2.5 इंच कमी करणार आहोत शोल्डर मधून. तर 7 मधून 2.5 इंच कमी केले तर किती उरले? 4.5 इंच उरले. मग हे अंतर किती आलं आपलं? 4.5. मग इथून पण आपण इथं मुंड्यासाठी 4.5च देणार ना. पण मग हे अंतर इथलं इथं ह्या भागात जर 4.5 दुने किती झाले? 9 इंच झाले. तर 9 इंचाची पाट नाहीये आपली इथे. इथे 9 इंचाची आहे का? नाही. म्हणून आपल्याला इथं अर्धा किंवा पाऊण इंच बाहेर गेलं पाहिजे आणि मग ही तिरपी रेघ इथं दिली पाहिजे. अशी अशी दिली पाहिजे. कारण इथे तर भरपूर जागा मिळाली. इथे कमी आहे पण ती ऑलरेडी जेवढा तुमचा डीप गळा आहे तेवढं तुमचं ही शोल्डर इकडे सरकणार आहे अशी. आणि मग ती शोल्डर तुमची मुंडा बरोबर अशा आकारात बसणार आहे. यासाठी मी तुम्हाला पुढे जायला सांगत असते. आणि आतमध्ये अर्धा इंच कधी जायला सांगते? तर जेवढं तुम्ही बाहेर गेलाय. आता इथे आपण किती घेतलं? अर्धा इंच घेतलं ह्यासाठी. तर नंतर आपण पुढच्या भागासाठी हे छापून घेणार आहे बरोबर. मग ही रेघ आपण ओढून घेतो त्याच्या आतमध्ये अर्धा इंच म्हणजे जी वरती शोल्डर घेतली आहे आणि इथे तेवढंच घेतलंय त्याच मापावर आपलं मुंडा आतमध्ये अर्धा इंच येतो. लक्षात आलं का बघा तुमच्या? आता परत सांगते मी. आपण इथे अर्धा इंच बाहेर गेलोय पण सुरुवातीला आपण हा सरळ रेघ दिली होती ना. इथं 5 आहे तर इथं 5 घेऊन मग आपण नंतर जो हे कटिंग दुसऱ्या पेपरवर छापून घेणार आहोत. मग छापून घेताना आपण काय करतो? हा मुंडा अगोदर सरळ ओढून घेतो आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच सांगत असते मी. म्हणजेच काय झालं? जे आपण हे पूर्वी टाकलं होतं इथे 5 तर इथे 5 मग ही अर्धा इंचावर चालली ना आतमध्ये रेघ. तर त्याच्यावर बरोबर आपल्याला पुढचा मुंडा टाकायचा असतो. म्हणजे आपण चुकीचं काही टाकत नाही. जो ऑलरेडी सरळ रेघ आले त्याच्यावर पुढचा मुंडा येत असतो. हे लक्षात घ्या. तर या पद्धतीने तुमची या मापाची कटिंग होणार आहे 9 इंचाच्या गळ्यासाठी. आता याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय? जर पुढचा भाग तुमचा 4 टक्सचा असेल तेव्हा काय करायचंय? ही रेघ अशी सरळच न्यायची. हे आपण तिरकं कापले. ही रेष सरळ न्यायचे आणि हा पूर्ण भाग आपल्याला छापून घ्यायचा आहे दुसऱ्या कागदावर. इकडे मात्र आपल्याला द्यायचंय हुक आय पट्टीसाठी मार्जिन. आता अशी पण कमेंट आली होती की हुक आय पट्टीसाठी मार्जिन किती द्यायचं मॅडम? आता तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे द्यायचे. मशीन मध्ये तुम्ही कापड किती घेता शिलाईसाठी तेवढं तुम्ही इथं मार्जिन घ्यायचंय. आता त्यानंतर दुसरं काय असतं? हा झाला आपण छापून घेतलेला पुढचा भाग बरोबर. इथे मात्र एवढंच छापायचंय. असं येणार आहे तुमचं छापलेलं. हे एवढंच छापायचंय जास्त नाही. आणि मग हा मुंडा पेपर काढून घ्यायचाय. मग हा मुंडा इथं रेघ येणार आहे त्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत अर्धा इंच बरोबर. तर इथं आलं बघा परफेक्ट. आपला हा जो पहिला रेघ ओढलेली आहे इथं 5 इंचाची आणि इथं 5 इंचाची तीच रेघ आली. दुसरी येत नाही. त्या रेघेवरून आपल्याला मुंडा टाकायचा आहे. मग या रेघेवरून 1 इंच बाहेर जायचं म्हणजे याच्यातून अर्धा इंच पाठीमागे येतं आणि हा अर्धा असा येणार आहे. आता मी हे पाठीमागचा मुंडा पुसून टाकते. मग आता आपल्याला इथून कोपऱ्यातून या 1 इंच बाहेर जायचंय. परत याचा अर्धा करायचंय आणि इथून हा मुंडा आपल्याला असा इथे. तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण असं खाली गेलो होतो तर पुढच्या मुंड्यासाठी इकडे वर जायचं. समजलं? आता हा पण प्रश्न मला कमेंट मध्ये विचारलाय की पाठीमागचा मुंडा आपण खालून कट करतो पुढचा मुंडा आपण वरून कट करतो. तर मग फिटिंग करताना टीप खाली वर होते इथली. तर असं काहीही होणार नाही. आपण इथे खाली जेवढं कापड कट केलं तेवढं कापड आपण इथं जे मायनस केलं ते कापड इथं प्लस करतोय एवढंच आहे. पाठीमागे मायनस केलं पुढे प्लस केलं म्हणजे पाठीमागे वजा केलं तर पुढे वाढवले पुढच्या भागाला. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं आणि इथे बघा एकसारखंच आहे. इथे मी वर खाली केलेलं नाहीये. ही फिटिंगची लाईन आहे आपली. इथून आपली फिटिंग येणार आहे खाली. हे मार्जिन ठेवले. मार्जिनच्या भागात कमी जास्त करायचंय.
फिटिंगच्या इथे दोन्ही मुंडे बघा एकत्रच मी घेत असते. बारकाईने लक्ष देऊन तुम्ही जर व्हिडिओ बघितलात ना माझा तर परफेक्ट आणि पूर्ण समजणार आहे. तुम्ही स्किप करत बघू नका व्हिडिओ. परत परत विनंती करते, त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न पडतात. तर आपलं पुढच्या भागाचं चाललं होतं, तर हे पुसते मी. पुढच्या भागाचा मुंडा आपला असा वर न्यायचा. समजलं? काहीही कमी जास्त होत नाही किंवा वर खाली. आता त्याच पद्धतीने ब्लाऊज शिवून दाखवलेत मी. भरपूर व्हिडिओ आहेत स्टिचिंगचे. माझी टिप समोरासमोरच येते फिटिंग मध्ये. आता इथे मात्र आपल्याला पुढचा गळा आहे 6 इंचाचा. तर 6 इंचाच्या गळ्यासाठी 6.5 वर आपल्याला खूण करून घ्यायचे आणि पुढच्या गळ्यासाठी रुंदी द्यायचे 2.5 इंच. पाठीमागच्या गळ्यासाठी रुंदी दिली होती आपण 3 इंच. पुढच्या गळ्याला एवढा रुंद पुढचा गळा ठेवायचा नाही. आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे टाकायचा आहे आपल्याला पुढचा गळा. आणि इथून आपल्याला आता 35च्या मापाने पुढचा भाग कट करायचा आहे फुल बसच्या मापाने. तर 35चा चौथा भाग किती येतो? 8.25. तर 8.25 मध्ये आता 1.5 इंच आणि 1 इंच हा एक प्रश्न पडलाय. बऱ्याच कमेंटचे उत्तर देते मी या व्हिडिओ मधून आणि तुम्हाला कटिंग पण दाखवतेय, म्हणजे तुमची 2 कामं होत आहेत. तर अशी पण कमेंट आली की ताई तुम्ही एकदा 1 इंच प्लस करता, एकदा 1.5 इंच करता. तर बघा एक डोकं चालवायचंय आपल्याला. 4 टक्स. आता समजा हा 4 टक्सचा ब्लाउज आहे हा, तर त्यावेळी इथं कुठे तुम्हाला कट दिसतोय का हो? नाही. कट डायरेक्ट कुठे येतो? क्रॉस पट्टीला येत असतो, बरोबर ना. इथे खाली योग पट्टीला कट असतो, इथे कुठेही कट नाहीये. म्हणून आपण काय करत असतो, 4 टक्सच्या ब्लाउजला फक्त इथला अर्धा इंच मार्जिन प्लस करत असतो. आणि परफेक्ट कापड वर खाली एक अर्धा इंच वर खाली पॉइंट होऊ नये, आपल्याकडे एक्स्ट्रा कापड असावं म्हणून आपण अर्धा इंच अजून म्हणजेच 1 इंच फक्त वाढवत असतो 4 टक्सच्या ब्लाउजला. आता हे झालं 4 टक्सच्या ब्लाउजला किती वाढवायचं? तर 1 इंच वाढवायचं. हे स्पष्ट झालं. आता तुम्ही कटोरी ब्लाउज शिवताय समजा, तर आपण कटोरीचा आकार असा देतो, बरोबर. मग आता इथे कापली जाते ना ही कटोरी, म्हणजे हे कापड आपल्याला इथं कमी पडणार आहे. कापल्यावर जोडलं तर हे अर्धा इंच इथं आणि हे अर्धा इंच इथं, म्हणजे किती झालं इथलं माप? 1 इंच झालं ना. मग हे 1 इंच आणि इथला अर्धा इंच असं मिळून आपल्याला कटोरी ब्लाउज मध्ये 1.5 इंच प्लस करायचे असतात पॉइंट काढण्यासाठी. हे एक स्पष्ट करून टाकलं मी, तुम्हाला टिप दिली. तर आता बघा याच्या पुढे तुमचा मग कटोरी ब्लाउज असू दे किंवा 4 टक्स ब्लाउज असू द्या, अशी तुम्ही पॉइंट मध्ये 1 किंवा 1.5 इंच तुम्ही कट करायचे, प्लस करायचे. आता परत एकदा सांगते, 1 इंच हे 4 टक्स ब्लाउज साठी करायचे प्लस, आणि जर कटोरी ब्लाउज असेल तर 1.5 इंच प्लस करायचे. हे आता तुम्हाला समजलं असेल. आणि आता इथे किती येणार आहे मग? 8.25 प्लस 1.5 इंच. आपण कटोरीचं दाखवणार आहे तर 1.5 इंच. 8.25 इथं आलं, इथून खाली 1.5 इंच, तर इथं आला पॉइंट. मग इथे काय करायचंय, ही सरळ रेष द्यायची पट्टीनी आणि या रेघेवर एक्झॅक्टली पॉइंट कुठे द्यायचंय तर 35चा 10वा भाग. 35चा 10वा भाग येतो 3.5. तर इथे येतो. सेपरेट कटोरी वाढवण्याचे आपले व्हिडिओ आहेत, तर त्याच्यावर पण कमेंट आलेत की ताई तुम्ही एका व्हिडिओ मध्ये एकाच साईडला कटोरी वाढवता आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दोन्ही साईडला 1.5 इंच कटोरी वाढवता. तर त्याचं उत्तर मी देते, नंतर देते. आता हे पहिलं सुरुवातीला करूया. आता ह्या पॉइंट वर सरळ रेष दिली आपण. मग या सरळ रेषेवर आपल्याला 35चा चौथा भाग टाकायचा. इथे किती टाकला आपण? वर 33चा टाकला, तर इथे टाकायचा आहे 35चा. 35चा चौथा भाग येतो 8.25 आणि तिथून पुढे द्यायचं 1.5 इंच मार्जिन. म्हणजे ही रेघ आपली इथं जाणार आहे अशी आणि ही रेघ इथे जाणार आहे. आता हा पॉइंटचा रेघ आहे ती इथली पुसते, म्हणजे तुमचं जमलिंग होणार. तर हे मी इथल्या रेघा पुसून टाकल्या म्हणजे तुमचं जमलिंग होणार नाही. आता बघा पाठीमागच्या साईडला इथे 1.5 इंच कमी करून असा तिरकस कट करायला लावला होता बघा.
तो तिरकस कट केला आपण समजा असा हा, आणि इथून खाली आपण 2.5 इंचावर क्रॉस पट्टी ही काढलेली आहे। इथून खाली 2.5 इंच, इथून इकडे 2.5 इंच, आणि त्याच्यावर आपल्याला कटोरीसाठी 1 इंच करू देण्यासाठी वर जात असतो, आणि मग हा आपला क्रॉस पट्टीचा आकार निघतो बरोबर। तर पुढच्या भागासाठी हे 1.5 इंच कुठं मॅच करायचं, तर क्रॉस पट्टी जशी आहे तशी कट करायची। तर हे 1.5 इंच आपल्याला इथे कट करायचे, इथे कटोरी जोडतो त्या पार्टला क्रॉस पट्टीच्या वर 1.5 इंच टाकायचं, ही क्रॉस पट्टी आली आपली। तर हे आपल्याला इथे जोडायचंय, आणि क्रॉस पट्टी आपली ही अशी अशी कट करायची इथे, आणि नंतर हे तिरक हा मधला भाग कट करून टाकायचा। हे झालं, त्याचा डाऊट काढला तुमचा। आता त्याच्या पुढे काय करायचंय बघा, ही झाली कटिंग पुढच्या भागाची, पण कटोरी कशी वाढवायची। आता ही कटिंग तुम्ही अशी कट करून घ्यायची बाजूला, आणि फक्त कटोरी ठेवायची अशी। आता बघा इथे आपण हे मार्जिन दिलेलं आहे बरोबर, इथे मार्जिन दिलेलं आहे। मार्जिन आपल्याला राहिलं कुठलं, मग इकडचं आणि इथलं राहिलं, आणि हे मी 10वा भाग घेतलेला आहे। मग अशी बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप केला नसेल तर लक्षात येईल, इथून इकडे 10वा भाग घेऊन एक्झॅक्टली पॉइंट इथे दिलाय आपण। मग आता इथून इकडे जर पॉइंट किंवा टोक जर मध्यावर आले तर इकडे वाढवायची गरज आहे का आपल्याला कटोरी, नाही। म्हणून मग काय करायचं, हे जेवढं अंतर आले तेवढंच अंतर इकडे वाढवायचंय। आता बघूया हे किती अंतर आले आपलं, इथपर्यंतच मोजायचं, हे मार्जिनचं नाही घ्यायचं। 3.5 आले तर मग इकडे सुद्धा 3.5 वर 1 खूण करायची अशी, म्हणजे ही रेष अशी सरळ येणार आहे। एवढी कटोरी वाढली इकडं। हीच सोपी पद्धत सांगत असते मी तुम्हाला, पण तुम्हाला ते अवघड वाटतं। आणि ही जराशी अशी तिरकी करायची, आणि इथे मार्जिन द्यायचंय, आणि ते मार्जिन आपल्याला सॉरी ही लाईन आपली इथे मिळणार आहे इथे, आणि मग नंतर याच्यावर मार्जिन द्यायचंय किती हवं ते, याच्या पुढे द्यायचंय, आणि मग या साईडचं मार्जिन असं वाढवून घ्यायचंय। जेवढं तुम्हाला कटोरी जोडायला मार्जिन लागणार आहे, इथे जरा बाहेर गेले, 1/2 इंच किंवा 3 रेगा, जेवढं तुम्ही कपडा पकडता सुईच्या खाली दाबाखाली तेवढं तुम्ही इकडे मार्जिन द्यायचंय। आता राहिला प्रश्न खालच्या टक्सचा, तर ही टक्सची उंची किती द्यायची असते, तर इथून इकडे आपण 10वा भाग घेतो तर किती येतो, आता समजा 35चा 10वा भाग आला 3.5 बरोबर, 3.5, तर त्याच्यातून 1 इंच वजा करायचे। उदाहरणार्थ तुमची जर 40 छाती असेल फुल बस्ट, त्याचा 10वा भाग येणार आहे 4 इंच, मग 4 मधून म्हणजे इथं किती येणार आहे, 4 इंच खूण येणार आहे, मग त्या 4 मधून 1 इंच वजा करायचे। मग या आपलं किती आहे माप 35, 35चा 10वा भाग आलेला आहे 3.5, त्याच्यातून वजा 1 इंच करायचे, तर 3.5 मधून वजा 1 इंच केले तर 2.5 इंच खूण आली, तर इथं आली, समजलं। आता ही खूण इथे मिळवायचे, आणि ही खूण इथे मिळवायचे। मग या साईडला 1.5 इंचाचा टक्स टाकायचा आहे, आणि या साईडला 1.5 इंचाचा टक्स टाकायचा आहे। मग हा टक्स इथून इकडे जाणार आहे, हा टक्स इथून बाहेर येणार आहे। टक्स नेहमी खाली ओढा एक्स्ट्रा, कारण हे जे आपण 2.5 इंच टक्सची उंची दिली तीच उंची इथे पण 2.5 इंचावर द्यायची, तर इथं आली, आणि इथून इकडे पण 2.5 इंचावर द्यायचे, तर इथं आली। मग हा टक्स आपला इथून असा जाणार आहे, आणि हा टक्स इथून असा, आणि मग खाली क्रॉस पट्टीला सुद्धा जोडायला मार्जिन हवंय, म्हणून इथून पूर्ण असं मार्जिन द्यायचंय। या पद्धतीने एकाच साईडला कटोरी वाढवली, आणि जर तुम्ही इथून 10व्या भागावर जर पॉइंट दिला नसेल हा, तर मग काय करायचंय आपल्याला, दोन्ही साईडला 1.5 दे। आता ही जी मूळ कटोरी आपली आली बरोबर, ही मधली, आणि पॉइंट जर काढला नसेल आपण, तेव्हा मात्र इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच वाढवायचे, इकडे पण 1.5 इकडे पण 1.5, आणि मग त्याचा निम्मा काढून पॉइंट काढायचा आहे। पॉइंट काढण्यासाठी ह्या 2 पद्धतीच्या कटोरी आहेत। कटोरीचं माप अजिबात बदलत नाही, कटोरी या मापाने सुद्धा तुम्ही काढलीत तरी परफेक्ट येणार आहे, आणि हीच कटोरी इकडे 1.5 इंच इकडे 1.5 इंच
वाढवून काढली तरी परफेक्ट येणार आहे. फक्त हे टोक मागे पुढे होणार आहे. आपण हे टोक एक्झॅक्टली 10व्या भागावर दिलं म्हणून एकाच साईडला इथून पुढे 10वा भाग परत टाकला आणि मग कटोरी वाढवली. जर आपण आता दुसरी पण पद्धत दाखवते, ही तुम्हाला एकाच साईडला कटोरी कशी वाढवून दाखवली ते जर समजलं असेल तर दुसऱ्या पद्धतीची पण कटोरी आपण दाखवूया. तर ही आपली मूळ कटोरी आली होती. तर हे मधलं पण सगळं पुसते, कारण आपली ही मूळ कटोरीला आपण पॉइंट वगैरे काही काढून घेत नाही. फक्त इथं मार्जिन दिलेलं आहे हे लक्षात ठेवायचंय. आणि अशी मूळ कटोरी आली तर मग काय करायचं, आता इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच अशी कटोरी वाढवून घ्यायची. आणि ही मात्र सरळ रेघ देण्याऐवजी या साईडला पट्टी झुकवायची, कटोरीच्या साईडला. कटोरीच्या साईडला पट्टी झुकून तिरकी रेघ द्यायची आणि इथे थोडस मार्जिन देऊन हे मार्जिन इथं मिळवायचंय. आता इथे मार्जिन दिलेलं आहे, इकडे वेगळं मार्जिन द्यायचं नाही, या 1.5 इंचामध्येच कव्हर होतं. फक्त इथं काय करायचंय, ही उंची किती आहे बघायची. तर 4 इंच आहे, तर इथं सुद्धा 4 इंचावर खूण करून घ्यायची अशी. आणि मग इथून हे असं येणार आहे, खालचं हे पुसून टाकायचं. आता इथून इथपर्यंत आपल्याला हे कटोरीचं मध्य काढून घ्यायचंय असा. तर मध्य येणार आहे आपला इथे. मग इथे आपल्याला द्यायचे टक्स. तर हा टक्स आता बघा, वरून पॉइंट आला होता आपला 35चा चौथा भाग किती, 9.25 प्लस त्यामध्ये 1.5 इंच किती झाले, 9.25 आणि 1.5, 9.10, 10, 10.15 वर टक्स आला. तर आपण हा गळा कितीवर टाकलाय, 6 म्हणजे 6.5 वर. 6.5 मधून मध्ये किती मिळवायचे म्हणजे 10.15 होणार. तर आपण इथे 6.5 ठेवूयात असे आणि 10.15 वर खूण करूया. तर इथे बरोबर आपला हा टक्सचा पॉइंट येणार आहे. मग ही रेघ इथून सुरू करायची खाली. आता इथून खाली टक्सची उंची किती द्यायची, तर 35चा चौथा भाग 10वा भाग 3.5 मधून 1 इंच वजा करायचा म्हणजे 2.5 इंच. तर इथं आले आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिन द्यायचंय म्हणजे टक्सची उंची इथपर्यंत आली. मग हा आपण राऊंड आपला इथं न्यायचाय आणि हा इथं न्यायचाय. इकडे 1.5 इंचाचे टक्स द्यायचे, इकडे पण 1.5 इंचाचे टक्स द्यायचे. ही टक्स अशी खाली आणायचे आणि इथे जेवढी टक्सची उंची झालेली आहे, इथे झाली आहे टक्सची उंची बरोबर 3 इंच. तर इथे पण बरोबर 3 वर खूण करायची, तर इथं खाली येते. इथे पण बरोबर 3 वर खूण करायचे, तर इथं 1/2 इंच खाली येते आणि इथं 1/2 इंच येते. तर ही टक्स आपली इथं, इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं जाणार आहे. या पद्धतीने ही कटोरी होणार आहे. बघा दोन्हीकडे टक्स, दोन्हीकडे पण कशी वाढवायची आणि एकाच साईडला कधी वाढवायची याचा फरक सांगितला मी. 2 पद्धती आहेत या. मी चुकीची पद्धत दाखवत नाही, तुम्ही एकदा अशी वाढवता तशी वाढवता असं नाही. 2 पद्धतीची कटोरी आहे. तर चला, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.